नमस्कार मित्रांनो, या मतलबी जगात कोणीच कोणाचे नसते याचा अनुभव प्रत्येकालाच आलेला असतो। म्हणून आजकाल अशा कठीण काळात योग्य पद्धतीने जपून चालणे आवश्यक आहे। तुम्हाला अनुभव असेलच की या जगात प्रत्येक जण मतलबी आहेत, जे फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतात। त्यांचा जवळच्या व्यक्ती काय करतो याच्याशी त्यांना काय देणं घेणं नसतं, कारण या जगात कोणीच कोणाचं नसतं। काम झाल्यावर तुम्हाला विसरून जातात आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतात। या मतलबी जीवनात कोणी कोणाचा नसतो। काही दिवसांचा आपला गैरसमज असतो की परिस्थिती सुधारेल, पण असं काही होत नाही। शेवटी मात्र डोळ्यांमध्ये अश्रूशिवाय काहीच नसते। जेव्हा लोकांना तुमच्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात। तुमची कुवत पाहून लोक तुमच्याशी नाते बनवतात। जिथे लोकांचे मतलब साधले जाते तेथेच ते जातात। आत्मनिर्भर बना, कारण आयुष्याचा वाईट काळात कोणीच कोणाचे नसते। कोणी कोणाचे नाही। जोपर्यंत खिशात पैसे आहेत तोपर्यंतच आजूबाजूला माणसे आहेत। नको धडे विश्वासाचे, आपलं आपलं म्हणता आपलं सूत्र फसतं। मायबाप सोडून या जगात कोणीच कोणाचं नसतं। एक गोष्ट सांगू का, या जगात कोणीच कोणाचे नसते। मन भरले की प्रत्येकाला विसर पडून जाते। आम्हाला पडताना पाहायचे होते त्या लोकांना जे आमच्या साह्याने वर आलेत। इतरांसाठी योग्य त्याग नक्की करा, परंतु इतर कोणासाठी आपले आयुष्य वाया घालू नका। एखादी व्यक्ती फक्त स्वार्थासाठी जवळ करते हे कळल्यावर त्या व्यक्तीची कीव येते। ज्याने दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदाला मारले आहे, इतिहास साक्षी आहे, जगाने त्याला सर्वाधिक चढले आहे। लोक फक्त गोष्टी करतात आपलेपणाचा, पण खरोखर पाहायला गेले तर कोणीच कोणाचे नसते। एका वेळेनंतर लोक बदलून जातात। इथे कोणी कोणाचे नसते। आपले यश पाहून अगदी जवळचे देखील जळून जातात। कोणीच कोणाचे नसते हा पैसा आहे ना, सर्व खेळ आहे याचाच, नाहीतर कोण आहे कोणाचा। हे जे आपले असतात ना, ते पाठीमागे वार घातक करतात। खरे पाहायला गेले तर हे कोणाचेच नसतात, फक्त आपले असण्याचे नाटक करतात। गरजेपेक्षा जास्त चांगले असणे देखील गरजेपेक्षा अधिक इज्जत कमी करते। मित्रांनो, तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।